मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आजची कीर्तन सेवा सालाबादाप्रमाणे चालणारा आपला सप्ताह आणि प्राणप्रतिष्ठा काल झाली का 6, 7, 8 डिसेंबर भगवान दत्तात्रेयजी यांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आटोपला आणि त्या निमित्ताने या वर्षाचा सप्ताह थोडा मोठाच आहे. 11 दिवसाचा असतो. 11च वर्ष दिवसाचा हा ना. मग यावर्षी वाढला ना थोडा 3-4 दिवस वाढले प्राणप्रतिष्ठेमुळे. आणि रोजचं जागरण आहे. 11 दिवस तुम्हाला जागायचं आहे. मी जास्त ताणून धरणार नाही. थोडंसं बोलेल महत्त्वाचं आणि सेवा संपेल. या सेवेच्या आयोजनामध्ये श्री पुजारी बाबा, श्री श्रीराम बापू, श्री तुळशीराम नाना, आत्माराम दादा, SK पाटील मला यांनी आमंत्रित करण्यासाठी महाराजांनी सांगितलं की यांचा खूप आग्रह होता. संपूर्ण भजनी मंडळ, ग्रामस्थ, सप्ताह समिती, गिरड, स्त्रिया पुरुष आबालवृद्ध, विजय चव्हाण, विजय माधवराव चव्हाण यांनी आजची कीर्तनाची सेवा घेतली. म्हणजे जेवण का बजेट? बजेट. हा. आणि जेवण कोणाकडे होतं? आपलं दादा फौजींकडे जेवण होतं. चांगल्या प्रकारचं जेवण झालं, समाधानकारक जेवण झालं. मी इथलं खात नाही कारण मला घरतीनच सांगेल छे खानारगण चांगलं बनवतील, डोकं ठिकाणावर ठेवत जा, मर्यादा आवरत जा, नाही तर तटे जेवायला बट्टस तटे जिनो मागतं. या इथला दटायलमुळे मी कमी खात. मला खिचडी खूप आवडली. ती कोणता आहे वाजराय ना आता. आणि हे पाणी कशाला ठेवत? कीर्तन मग पाणी पिणं पडत का? अहो काय हयात लावून कार्यक्रमचे का? पाणी फक्त कीर्तनकारांनी प्यायचं. बोली बोली थकी जातात बा. असो, लहान बाळ आहेत ते. कार्यक्रमासाठी हजर असणारे आमचे हरिभक्त परायण रोहित महाराज, शिरपूर तालुक्यातून टेंभेहून आलेले, टेकवाड्याहून म्हणजे नथुसिंग बाबांचा परिसर. आमचे विणेकरी दादा गिरडचेच आहेत का? गिरडचेच आहेत. हरिभक्त परायण महाराज, हरिभक्त परायण सागर महाराज, हरिभक्त परायण आमचे मयूर महाराज की ज्यांनी चाळीसगाव तालुक्याचं नाव चांगलं बऱ्याच ठिकाणी उज्ज्वल केलं. तुमचा आवाज गोड आहे, तुमचंही गोडच आहे. मी बोललो नाही तुम्ही म्हणतात अहो वाटे किडा पाडायला येलचे, तसं नाही. दोघांचे आवाज मला आवडले. दोघांच्या आवाजापेक्षा तुम्ही जे चाल म्हटली, ही चाल माझ्या एकेकाळच्या गुरु असलेल्या विठाबाई नारायण गावकर, त्यांची आवडती चाल होती. कारण माझ्या मोठ्या भावाकडे विठाबाई, तुकाराम खेडकर वगैरे या मंडळींचं येणं जाणं पुण्याला असायचं. आणि तिथे त्यांच्या आमच्या भेटी झालेल्या भावाकडेच. तर या चालीमध्ये इतका दर्द आहे. काही काळजाला जाऊन भेटणारे संगीत आहे, तर काही शब्द असतात. या अभंगाचे शब्द आणि या अभंगाची चाल होती ही एवढी दर्दभरी होती की हिने थेट काळजाला हात घातला. आणि तुम्ही ती चाल म्हणेपर्यंत मी एका विशिष्ट गुंगीमध्ये होतो. खूप मागे 1975-76 पर्यंत चालला गेलो होतो मी मागे. शेजारी उभे असलेले महाराज, आमच्या ताई तुळशी धरून उभ्या आहेत. खूप आनंद वाटला. तुमच्या डोक्यावर जी तुळशी आहे ती महान साध्वी वृंदा राणी ज्यांना म्हटलं जातं, जालंधर राक्षसाची पत्नी, तिने पांडुरंगासाठी जो अवतार घेतलेला तुळशी बनून, त्या तुळशीला तुम्ही डोक्यावर घेतलं. त्यामुळे तुमचे पाय आमच्या डोक्याला लागले तर आम्ही पवित्र होऊ. उपस्थित बालगोपाल, सगळे भजनी मंडळ, नस्तनपूरहून आलेले सगळे लहान टाळकरी, उपस्थित साधुतुल्य असा श्रोता समाज, ज्यांनी मागच्या वर्षी सुद्धा मला खूप आग्रह केलेला असे आमचे स्वप्नील महाराज,
ज्यांनी तुमच्या गावाचं नाव बऱ्याच लांब लांब कीर्तनामध्ये आता गाजवत आहेत, कमी कालावधीमध्ये चांगलं बोलायला लागले. काही काही लोक मला सांगतात की म्हणे महाराज तुम्ही जसा बोलतस तसाच बोलतस, पण तुम्हाला एक सांगतो, मनसारखा खवट राहू नका. कारण तो जो काळ होता ना, तो खवट माणसांनाही खपवून घ्यायचा. आता अवघड सर्कस आहे जे आम्ही वागून गेलो. मी नुसता गायकाकडे पाहायचो तरी गायक घाबरायचे. ओरिजिनल चांगलं म्हणणारे आणि मला कौतुक वाटायचं म्हणून मी पाहायचो, काय मस्त म्हटलं, आणि त्याला असं वाटे मी काही चुकाई देऊ, तो हाते पाय चुकाई द्याय. मी नुसतं पखवाजीकडे जरी पाहायचो, म्हणजे माझं प्रारब्ध होतं, माझं संचित होतं. मी काही असं बोलताच कोणी होतो असं नाही, पण एक ताकद कोणती मागे होती, तर ती फक्त पात्र आणि पवित्र. एक कलंक उभ्या जीवनामध्ये गेले 42 वर्षात पांडुरंगाने मला लागू दिला नाही, आणि तिथेच आता मला थांबायचंय. आपला पुरुषार्थ नाही, आपले फक्त प्रयत्न असावे. वाचवणारा तोच आहे, बोलवणारा तोच आहे. हजार विरोधक आले, लोकांना 30% विरोधक असतील, लोक काहींना 50% असतील. मला 200% विरोधक होते. 100 मानेत तर 200 म्हणत यान तारीख का चालली नाही. 100 लोक म्हणायचे तारीख दिली, आनंद वाटला. 200 म्हणत आऊज उरियाला होता का, बाकीना मरी काय येतात का. कुठे जात आडवी यायची तर कुठे काही आडवं यायचं. पण पांडुरंगाने एवढा प्रकार प्रवास घडवला की एका वर्षात 348 कीर्तनं मी कंटिन्यूस 10 वर्ष केली. एवढी अगाध कृपा खानदेशी मंडळींनी, पांडुरंगाने, या भूमीने, या सगळ्यांनी मला स्वभावासहित सांभाळून घेतलं. महाराज, मला तर सगळ्यांचे आभार कसे मानावे. घरातल्या घरात लोक स्वभाव सहन करत नाही, काय लाड नाही केले जनतेने. मग त्यांना जे आवश्यक होतं, रामायणातले सगळे खाच खळगे, भागवताची पात्रता, परमार्थातल्या खुणा, या सगळ्या बाजीराव स्वामींचे कृपापात्र असणारे माझे गुरु महाराज त्र्यंबकाप्पा शिंपे, त्यांच्याकडनं प्राप्त झालं. ना आप्पांनी मला एक सांगितलं, लोकांना फक्त खुणा सांगायच्या, उपनत पठाण नाही, नुसत्या खुणा. आता तुम्ही जर विचारलं की महाराज आम्हाला 40गाव मध्ये यायचंय, रामराम बाबा दुकान कुठे उभा, मी काय सांगेल तुम्हाला, तुम्ही नाकावर उतरा, रिक्षा करा, स्टँड लावून जा, तथा असं चक्कर मारा. या दयनले कोण विचार राहिलं. एकाच खुणाशी सांगायचे की स्टँड जवळ गणपती मंदिर विचारा, आणि त्याच्या समोरच दुकान आहे, याला म्हणतात खुण. हरिपाठ सगळा पाठ करा. खुणा माहिती आहेत का बाई? खुणा जर माहिती नसल्या तर हरिपाठ करून काय फायदा आहे. वयाची उपाधी दंपधर्म, नुसतं पाठांतर झालं. पण अगदी स्पष्ट सांगितलं, ज्ञान देव म्हणे व्यासाची व्यासांनी खुणा सांगितल्या, हरिपाठ लिहिला ज्ञानोबांनी, आणि खुणा कुणाच्या नावावर जमा केल्या? व्यासाचार्य. स्वतःकडे श्रेय घेऊ नका. आता तिथे बसलो मी फेटा बांधायला, तेव्हा कोणीतरी एक माऊली बोलले होते स्वप्नील महाराजांबद्दल, संघटन शक्ती. तर मी त्यांना सांगितलं ती 3ऱ्या पिढीत उदयाला आली. त्यांचे आजोबाच मोठे संघटक होते, आणि रक्तातले जे गुण असतात, रक्तातली जी उसळी असते, रक्तातले जे दोष असतात, 2-3 पिढ्याच नका घ्या पुढे जाय ना, पैलवान नगर पैलवानच पैदा होईल.
संघटकाच्या घरी संघटक 3 पिढ्याच नका घ्या पुई जाय ना बेरड ना घर बेरडच पैदा होई. रक्तातले गुण आणि रक्तातले दोष असतात महाराज. ती झाली खूण. उभ्या जीवनामध्ये दारासिंग पहिलवान 3च कुस्ती हारलेले होते. तत्कालीन पत्रकारांनी त्यांना विचारलं, जळगावला 1972-73 साली जळगावला टायगर आझाद नावाच्या पहिलवानाशी दारासिंगची कुस्ती होती. इथे दारासिंग विजयी झाले, पण उत्तर प्रदेशात त्याच्या अगोदर 2 महिने अगोदरची कुस्ती हारलेले होते. त्यांना कारण विचारलं होतं तर त्यांनी खूण सांगितले. या खुणा महत्वाच्या की मी का हारलो. जोग महाराज जीवनात एकही कुस्ती हारले नव्हते. पहिलवान होते जोग महाराज, एकही कुस्ती हारले नाहीत, एकही. मग त्यांना खूण विचारली एका पत्रकाराने की महाराज तुम्हाला कोणता पहिलवान हरवू शकतो. म्हणे मला हरवेल तो वारकरी पहिलवानच हरवू शकतो, कारण मी कृपा पात्र वारकरी संप्रदायाचं ज्ञानोबा तुकोबांचं अन्न खातो. आमच्याच क्षेत्रातला पैलवान मला हरवेल, मांसाहारी माणसाची मजाल नाही मला चित करून दे. तुम्ही स्वतःला ओळखा, ह्याच खुणा तुम्हाला माहिती नाही. तुम्ही किती बलवान आहेत हे अगोदर पहा ना. दुनियानं काय चाव्यात बसतात आपल्या घरीच. मग बरं, मग चांगल्यांचं तरी बोला. हे लेकरं काहीतरी शिकतील आपल्या घरातले. पती पत्नी बसले, लहान पोरं तिथेच खेळतायत, गाडी गाडी किरायनं पोऱ्या, आणि नवरा बायको चावी राहणार. तो काय नाकला येतो दुनियाना निश्चय मरी जायचो. त्याने फक्त मन समोर ये देखो. त्यान बाप म्हणे गण निश्च येतो, पण आता काय करत नाता गोता म्हणजे व्यवहार जेव अवकाचा नाही व्यवहार तो निचली पाहिजे मन पायरीवर. आणि ते बोलताना त्या लहान पोराने ऐकलं, आणि ज्याच्याविषयी बोलत होते तो नेमका तिकडनं आला, आणि हे पोरग एकदम आरोळ्या मारतो, ओ माडी निचू ना. लक्षात घ्या की आपण बोलताना आपली लेकरं आपल्याजवळ नकोत. वाईट बोलायचं असेल तर, आणि जर चांगलं बोलायचं असेल, हे काय इकडे येत आहेत का, चालणार का? आता तुम्ही गोंधळात पडले. आता ज्ञानदेव म्हणे ऐकू का तिकडे वाकाडर बाबल्याकडे ध्यान देव बा. विठ्ठल विठ्ठल